नमस्कार. आज पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आणि सध्या उपमुख्यमंत्री असलेले सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी महाराष्ट्राचं अस्तित्व पणाला लावणारं कृत्य केलं आहे. त्या गुजराती नेत्याच्या पुढे स्वतःला लोटंगण घालत असताना जय महाराष्ट्र म्हणता जय गुजरात देखील त्यांनी बोलले. म्हणजे मान्य आहे आम्हाला, त्या गुजराती नेत्यानं तुम्हाला भरभरून दिलं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि तुम्हाला 50-50 खोके पण दिले. ते तुमचं प्रेम, तुमचं जे काही त्यांच्याविषयी भावना आहेत त्या तुम्ही त्यांच्या बंदखोलीमध्ये करा ना. तुम्ही त्यांचे पाय धुवून पाणी प्या, त्यांच्या चरणाशी लोटांकण घाला, त्यांची चरणपूजा करा, मान्य. परंतु त्यासाठी आमचा मराठी बाणा तुम्ही त्यांच्या पायामध्ये ठेवताय, हा नीचपणा तुम्हाला शोभणारा नाही. तुम्हाला कोणी अधिकार दिला की तुम्ही एका संविधानिक पदावर असताना देखील जय गुजरात हा नारा देऊ शकता? महाराष्ट्राचं अस्तित्व, महाराष्ट्राची राजकीय अस्तित्व एवढं मोठं आहे की दिल्लीतून येणारा प्रत्येक नेता महाराष्ट्रात आल्यानंतर जय हिंदच्या नंतर जय महाराष्ट्र म्हणतो. आणि त्या इतक्या वैभवशाली परंपरा असलेल्या महाराष्ट्राला तुम्ही आज त्याची परंपरा खंडित करायचं काम करता. इतकं लोटांगण घालायचं हौस आहे तर तुम्ही अमित शहाच्या घरी जाऊन भांडे घासा ना, त्यांचे पाय धुवून पाणी पिया. पण महाराष्ट्राचा अस्तित्वपणाला लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे? असला नीचपणा महाराष्ट्र खपून घेणार नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि आज जे आपण कृत्य केलं त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. आपण महाराष्ट्राची तात्काळ माफी मागावी, मराठी जनतेची माफी मागावी आणि हा नीचपणा आपण आपल्या पदरी ठेवावा. आणि उद्या जाऊन गुजरातला जा, अहमदाबादला जा, ते अमित शहाचे पाय धुवून पाणी प्या, पाय दाबा, त्यांची सेवा करा. आमच्याशी काही देणं घेणं नाही. परंतु तात्काळ महाराष्ट्राचा अपमान केलाय, मराठी माणसाचा अपमान केला, म्हणून तुम्ही तात्काळ महाराष्ट्राची माफी मागितलीच पाहिजे.